मराठी म्हणून आता आलेला छावा चित्रपट आपलं बघणं तर आद्य कर्तव्य आहे, पण तो पिक्चर बघताना आपल्या डोळ्यात जे अश्रू होत आहेत ते अश्रू नाही काही फार मोठी गोष्ट नाही, कारण आपल्या अस्तित्वाची गोष्टच मुळी छत्रपतींच्या घराण्याशी, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत आहे. आपलं अस्तित्व या दोघांशिवाय नाही आपल्याला मान्य आहे, पण अमराठी माणूसही कुठेतरी हा चित्रपट बघून डोळ्यात पाणी धरतोय किंवा त्यांच्या डोळ्यातून अश्रू टिपकतायत. याचं कारण काय असेल? कारण एवढंच की आतापर्यंत आपल्या या खऱ्या धर्मवीराचा इतिहास या लोकांपर्यंत पोहोचला नाही किंवा तो त्यांना समजू दिला नाही, आणि जरी समजला असेल तर तो चुकीच्या पद्धतीने समजू दिलाय. तर आता हा जो चित्रपट आलाय, या चित्रपटामुळे ज्यांनी जो खोटा इतिहास सर्वांसमोर मांडला त्यांच्या बुडाला आग लागून त्यांना हे समजले की जे आपण लोकांना सांगितलंय ते लोकांना खोटं आहे हे समजले, आणि सत्य समोर आल्यानंतर आता कुठं खोटं गांडीला पाय लावून एका कोपऱ्यात बसलंय. म्हणजे जो आतापर्यंत महाराजांचा इतिहास सर्वांना सांगितला गेला तो सर्वस्वी खोटा होता. जो अनन्वित अत्याचार महाराजांवरती झाला तो कधीच डोळ्यासमोर आतापर्यंत येऊ दिला नाही किंवा कोणत्या चित्रपटात तो एवढ्या प्रखरतेने दाखवला नाही जेवढा या छावामध्ये दाखवला गेला. म्हणूनच कदाचित मराठी सोडून अमराठी इतर प्रादेशिक भाषेतली लोकही या छावा चित्रपटाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत. कालच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही छावा चित्रपटाबद्दल गौरवोद्गार काढले, आणि या चित्रपटानं जो पल्ला गाठलाय त्या पल्ल्याबद्दल सांगायचं तर आज 8वा-9वा दिवस आहे आणि चित्रपटाने 300 करोडचा गल्ला केला. हे काही फार मोठी गोष्ट नाही. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की महाराजांचा खरा इतिहास या चित्रपटांमुळे सर्वसामान्यांच्या समोर आला, आणि हाच खरा इतिहास आजपर्यंत इतर कोणत्याही टीव्ही मालिकेतून किंवा चित्रपटातून दाखवण्यात आला नाही. या चित्रपटामुळे जो महाराजांचा सत्य इतिहास आहे, अगदी तो औरंगजेबाच्या बाबतीतला असू द्या, छत्रपतींच्या बाबतीतला असू द्या, त्यांच्यावरती इतिहासात तर अन्याय झालाच, पण त्यांचा इतिहास लपवून कुठेतरी आतापर्यंत महाराजांवरती अन्यायच करण्यात आलाय. आणि हा अन्याय महाराज तर बघायला नव्हते, पण आपण हिंदू म्हणून तो सहन करत आलोय. आणि कुठेतरी एका चांगल्या डायरेक्टरनी, एका चांगल्या ऍक्टरनी हा जो चित्रपट आहे तो योग्य प्रकारे चित्रित करून जे सत्य ते लोकांपर्यंत आणण्यासाठी हा छावा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, औरंगजेबाबद्दल आतापर्यंत जो इतिहास तुम्ही वाचलाय, ऐकलाय, तो फक्त असा होता की औरंगजेब खूप मोठा बादशाह होता, आलमगीर होता, किंवा त्यानं अनेक दानधर्म केल्या. त्याने केले कुणासाठी? ते त्याच्या धर्मासाठी. त्याचा आपल्याशी काही संबंध? आतापर्यंत फक्त खोटा या औरंग्याचा इतिहास आपल्या समोर आणण्यात आला. अनेक जागी या औरंग्याला अगदी चित्रपटात असू द्या, पुस्तकात असू द्या, अनेक टीव्ही मालिकेत असू द्या, याला हिरो म्हणून दाखवण्यात आलं. पण हा एकमेव चित्रपट आहे ज्या चित्रपटानं या औरंग्याचा खोटा बुरका फाडून सत्य सर्वांसमोर आणलं. आणि कदाचित ह्या औरंग्याबद्दल हे असं काही या चित्रपटात दाखवलं गेलं म्हणून पूर्ण छावा चित्रपटच काल्पनिक स्टोरीवरती बनवलाय असे काही गांडीत सेक्युलरिझमचा किडा वळवळत असलेली लोक बोलून हा चित्रपट कुठेतरी बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि वाईट वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्याच महाराष्ट्रात ज्या छत्रपतींच्या घरानं ह्या ज्या महाराष्ट्रात झालं त्या महाराष्ट्रातही असे काही किडे आहेत जे या छावा चित्रपटाच्या विरोधात वळवळत आहेत. आणि काळजी करू नका मित्रांनो, आपण सर्व हिंदूंनी मिळून हा किडा मारून काढायचा आहे. आपण हा चित्रपट जसा आतापर्यंत चालू दिलाय असाच पुढे कित्येक महिने तो चालवायचा आहे, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. या चित्रपटामुळे एक गोष्ट लक्षात आली की बऱ्यापैकी महाराजांचा इतिहास हा जो खोटा लोकांसमोर आणला गेलाय त्यामध्ये अगदी आकाश चोपडा असू द्या, जे एवढे मोठे क्रिकेट समालोचक आहेत, अगदी त्यांनीही आपल्या ट्विटमध्ये सांगितलं की आतापर्यंत आमच्या शंभू राजांबद्दलचा हा इतिहास आम्हाला माहित नाही. त्याचबरोबर प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग असू द्या, त्यालाही माहित नाही की आपल्या राजांचा इतिहास हा आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, हे एवढे मोठे व्यक्ती आहेत, या व्यक्तींनाही आपल्या राजांचा इतिहास लपवला गेलाय, तर देशातल्या इतर सर्वसामान्य लोकांना आपला इतिहास काय माहित असणार आहे? आणि हा चित्रपट ज्यावेळेस सर्वसामान्यांसमोर आला त्यावेळेस लोकांना समजलं की एक छत्रपती घराण्याच्या गादीवरती बसलेला एक राजा, ज्याचं या औरंग्यानं हे हाल करून त्यांना मारलं, हे ज्यावेळेस सर्वांना समजलं त्यावेळेस त्या अमराठी लोकांच्याही डोळ्यात पाणी आलं. आपल्या राजाने खूप सहन केलंय, आणि हे सहन केलंय हे केवळ या मातृभूमीसाठी, हे आपल्या धर्मासाठी, या हिंदू धर्माचं रक्षण करणं हे केवळ छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य नसून ते आपलंही कार्य आहे. एक हिंदू म्हणून आपण या चित्रपटाला जसा प्रतिसाद देत आहात तो येत्या काळातही देत राहावं असं मला वाटतं. तर असं हे छावाबद्दलचं सगळं वातावरण आता सध्या देशात चालू असताना तुम्ही छावा चित्रपट पाहिलाय का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक
चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.